सगळा अनुभव त्यांच्याकडनं आपण ऐकूया आज महाराष्ट्र दिनानिमित्त. अगोदर हा मराठवाडा निजाम स्टेटच्या अधीन होता. बरोबर. 5 जिल्हे मराठवाड्यातले हा. आणि 8 जिल्हे तेलंगणाचे. तेलंगणातले. त्याचे ते नावं पाहिजे असेल तर सांगू शकतो मी तिथं. बापू वकील सुद्धा आहे, त्यामुळे त्यांचा प्रगाढ अनुभव आहे. मराठवाड्यासाठी एक फार महत्वाचं नाव ज्यांनी पोलीस ऍक्शन घडवून आणून मराठवाडा स्वतंत्र केला ते सरदार पटेल, गुजराती महानेते. नमस्कार, मी समीर गणेश दुधगावकर शिंदे. जिंतूरमध्ये आज बसलेला आहे हरिहर बापू देशमुख यांच्या घरी. वर्ष 94 बापूंचं होत आले बहुतेक, आणि त्यांचं आपण ऐकणार आहोत महाराष्ट्र दिनानिमित्त. 7 सप्टेंबर 1929. तर 94 होते आता या सप्टेंबर मध्ये. व्हिडिओच आहे बापू, व्हिडिओच. आपल्याला तुमचं मार्गदर्शन ऐकायचंय मुलांना. तुम्ही मार्गदर्शन खूप छान केलं. 26 जानेवारीला यांच्या हस्तेच ध्वजारोहण आपण ज्ञानोपासक महाविद्यालय जिंतूर इथे केलं होतं. तर मी कमी बोलून सगळा अनुभव त्यांच्याकडनं आपण ऐकूया आज महाराष्ट्र दिनानिमित्त. त्यांचं मत काय आहे आणि त्यांचं मार्गदर्शन काय राहील. बापू, आपण आज महाराष्ट्र दिनाच्या निमित्त तुमचं काय मत आहे ते आणि तुमचं मार्गदर्शन पर चर्चा करायसाठी आज बसलोय. आम्हाला वाटलं होतं की महाराष्ट्र हा ज्या तारखेला स्वतंत्र म्हणून काय सांगितलं त्याची आवश्यकताच नव्हती. कारण हे एक आपल्या देशातला अंतर्गत स्टेट आहे. त्याला स्वातंत्र्य म्हणून किंवा त्याला स्वतंत्र काहीतरी अस्तित्व म्हणून काय कारण आहे, पण त्याचं कारणही होतं. अगोदर हा मराठवाडा निजाम स्टेटच्या अधीन होता. बरोबर. त्याच्यामुळं त्याला थोडंसं महत्त्व आलं. निजामाचे 16 जिल्हे होते. 5 जिल्हे मराठी, 8 जिल्हे तेलुगू आणि 3 जिल्हे कर्नाटक. काय म्हणाल बापू? 5 जिल्हे मराठवाड्यातले आणि 8 जिल्हे तेलंगणाचे. तेलंगणातले. त्याचे ते नावं पाहिजे असेल तर सांगू शकतो मी. आणि 3 जिल्हे कर्नाटकाचे. बिदर, गुलबर्गा आणि रायचूर हे कर्नाटकाचे जिल्हे. मराठवाड्याचे औरंगाबाद, उस्मानाबाद, परभणी, लातूर नव्हतं, परभणी, बीड. किती झाले? परभणी, औरंगाबाद, औरंगाबाद, परभणी, बीड, उस्मानाबाद आणि चौथा जिल्हा नांदेड. 5च जिल्हे. हो. आणि या 5 जिल्ह्याचा एक सुभा असायचा. आणि तिकडचे 3 जिल्हे आणि तेलंगणातले तिथे 4 जिल्ह्याचा एक सुभा असे. 16 जिल्हे होतात. तर 4 जिल्ह्याला एक सुभेदार. अच्छा. बरोबर. आणि जिल्ह्याला कलेक्टर, सेशन कोर्ट, सुभेदार तिथं. बापू वकील सुद्धा आहे, त्यामुळे त्यांचा प्रगाढ अनुभव आहे. त्यामुळे 1950ला इथं सेशन कोर्ट परभणीला नव्हतं, औरंगाबाद. बरं. जिल्ह्याला सगळ्या जिल्ह्याला सेशन कोर्ट नव्हते, सुभेदारी सेशन. त्याला सुभेदार म्हणायचं. जिल्ह्याच्या याला कलेक्टरला तालुकदार म्हणायचं. तालुकदाराला म्हणायचं, लक्षात आहे ना. अशी विभागणी असायची. त्यावेळेस पाथरी तहसील मोठं होतं वाटतं ना त्यावेळेस? नाही, तहसील जिंतूर मोठं होतं. बरोबर. ओके. जिंतूरमध्ये 465 गावं होती. अच्छा. इतके गावं कोणत्या ह्याच्यात नव्हते. बरोबर. समाजात आम्ही असं ऐकतो की पाथरी तहसील जास्ती तेव्हा मोठं नाव होतं म्हणून, असं तेव्हा ऐकतो आम्ही चर्चेमध्ये मुलं. पाथरी काही फारसं मोठं नव्हतं. अच्छा. बरोबर. परभणी जिल्ह्यापेक्षा पाथरी तहसील म्हणून जास्ती ओळखलं जायचं असं काहीतरी म्हणायचं म्हणत होते तसं. अच्छा. कारण पाथरीला मानवत म्हणून एक गाव आहे. हो, मार्केट आहे ना. ती मोठी बाजारपेठ असायची. तसं औरंगाबाद जिल्ह्यामध्ये जालना हे बाजारपेठ. हो. जालन्याला, औरंगाबादला महत्व नाही, जालन्याला महत्व बाजारपेठीचं हिशोब तसं तिथं होतं. अच्छा. बरोबर. तर नांदेड जिल्ह्यातले, परभणी जिल्ह्यातले, जालना जिल्ह्यातले अनेक व्यापारी, कस्टमर्स कपडा घ्यायला मानवतला जात होते. हो ना. ही आमच्या काळातली गोष्ट आहे.
बरोबर. काही काही गोष्टी अशा आहेत. तर काय सांगू लागलो मी, हे आपलं स्वातंत्र्य मिळालं 1947ला. 1950ला आपली घटना झाली, हो. घटनाच्या अधीन झालो आणि त्याप्रमाणे आपला कारभार सुरू झाला. बरोबर आहे. केव्हा झाला? घटनेवर सही झाली 50ला. हो 51पासून आपलं पार्लमेंट सुरू झालं. तर पहिला पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि सध्याचे अमित शहा कोणत्या पोस्टवर आहेत? गृहमंत्री तसे गृहमंत्री वल्लभभाई पटेल. सरदार पटेल. हो मराठवाड्यासाठी एक फार महत्वाचं नाव, ज्यांनी पोलीस ऍक्शन घडवून आणून मराठवाडा स्वतंत्र केला, ते सरदार पटेल, गुजराती महानेते. हां. त्या ह्याच्यामध्ये तर मला बरंच सांगता येतं. पाणी बापू. हो. पाणी पिलं मी. बरं हवं असेल तर, नाही तर ठेवूया, म्हणजे बोलताय म्हणून. ठेव इकडे द्या, मी इथे ठेवतो, वर ठेवतो. ठीक आहे. रेणू ये बेटा, बापूंची नात. पण ती पण ती राईट सॉरी मी नव्हतो नाही ते धोतर बदलायचं. असं तसं. सासरवाडी पेडगावची अच्छा बरं. गजानन देशमुख. हो हो. भरतराव देशमुख आहे त्यांची मुलगी. अच्छा अच्छा. काय सांगायचं त्यांना? आपण सरदार पटेलांचं बोलत होतो, किंवा मग 1900 सरदार पटेल पंतप्रधान वगैरे. हा सरदार पटेल हा खमक्या माणूस. सरदार पटेल जर पंतप्रधान झाले असते तर आपलं चित्र वेगळं झालं असतं. पण महात्मा गांधीनं जवाहरलाल नेहरूचा हट्ट धरला. बरोबर आहे. तो मोठ्याचा मुलगा हे झाला तसा झाला. सरदार वल्लभभाई पटेलचं चरित्र जर वाचायचं असेल कोणाला तर त्याच्या आधी त्याच्या वडील भावाचं चरित्र वाचलं पाहिजे. बरं बरं. त्यांच्या वडील भावाचं नाव आहे विठ्ठलभाई पटेल. अच्छा. ते 1921 पासून 1930 पर्यंत आपलं लेजिस्लेचर होतं, पार्लमेंट. त्यावेळेस इंग्रजाच्या काळ आहे, त्यावेळेस ते स्पीकर होते. अच्छा. स्पीकर म्हणून म्हणजे अध्यक्ष होते त्याचे, लोकसभेचे अध्यक्ष समजा. हा. अच्छा बरोबर. तर त्याच्यात 40 मेंबर होते भारतातून अच्छा. निवडून आलेले कॉन्स्टिट्यूशन. हे 40 मेंबर हिंदुस्थानचे आणि 40 मेंबर ब्रिटिशर्स. बरं बरं. आणि त्याचा तो चेअरमॅन. माझं सगळं इथे असायचं. हो ना. तर लंडन टाइम्समधून 1921ला नाही त्याबरोबर पेपरवर आलं. अरे म्हणले, हा हिंदुस्थानचा माणूस, त्याला एवढं इंग्रजीवर जमल का? इतके माणसं कंट्रोल करणं, भाषा इंग्रजी ही जमेल काय? 8 दिवसानंतर त्याच पेपरनं आलं की त्याच्यासारखा माणूस हुशार नाही कोणी. विठ्ठलभाई पटेल. त्यांनी आत्मचरित्र लिहिलंय का? नाही, त्यांचा इतिहास आहे हा. अच्छा. इथे. पार्लमेंटचा इतिहास येताना आपल्याला ब्रिटिश पार्लमेंट जेव्हा होतं त्याला लेजिस्लेचर म्हणायचे. हो ना. आता जी बिल्डिंग आहे ना आपली, तिथंच होती बिल्डिंग ती. तर ते लेजिस्लेचर. हो ना. आता पार्लमेंट शब्द नव्हता, लेजिस्लेचर होतं. किती होती त्याची. पण पहिल्यापासून लहान करत असं दोघे भाऊ. विठ्ठलभाई पटेल म्हणजे विठ्ठलभाई पटेल. मी द्वारका आणि सोमनाथला गेलो होतो ना आम्ही, दर्शन घ्यायला महादेवांचं आणि ह्याचं. तर मग येता मग तिथे जाऊन सरदार पटेलांचे जन्म घर वगैरे बघून आलो आम्ही मुद्दाम. खूप छान जागा ती. पटेलचं पाहिलं का ते? हो जाऊन आलो तरी. पण पटेलचं चरित्र वाचा, नक्की. हो ना. भावाचंही वाचा. आम्ही शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय संभाजीनगरला असताना त्यांच्यावर एक पिक्चर आला होता, खूप छान आला होता. मला हेच सांगायचं होतं, माझं ते खूप वेळ असं. तर तुम्ही जोपर्यंत चरित्रवान होणार नाही तोपर्यंत देशाची काही प्रगती नाही.
आता मी सांगितलं ना, ती बिल्डिंग पाडायला मला 8 दिवस लागले. बाबन सापड्यासारखे माणसं पैलवान, त्यांना 2-2 विकून पहारी टिकून पहारी, सिंगल विट्याची भिंत पडत नव्हती, इतकी पॅक झाली, जणू का दगडच झाला. ती 1930ला बांधलेली होती ना, तुम्ही म्हणाला तसं. 1930ला बांधलेली आणि होती 60ला पाडत होते तुम्ही. आणि 64ला 1964ला पाडू लागलो. बरं बरं. पडत ना, शेवटी पडली. रेणू पडून पडली असती का? तर आताची बिल्डिंग तुम्ही पहा, जास्त जास्त 25-30, कारण सिमेंटची बिल्डिंग, सिमेंटला पाणी फार पाहिजे. पाणी सडका कशामुळे होतात? एक ते सिमेंटचं मिक्स पाणीच नाही त्याला. मुंबईच्या बिल्डिंग कशा राहिल्या त्या, तर तिथं पाण्याची इफ्राज आहे आणि पाण्याशिवाय ते वापरतच नाही बरोबर. हो ना, हो ना. नाही तर 40 मजली इमारत बांधायची म्हणजे कॉन्क्रीटची इमारत, पाणी पाहिजे. इथं पाण्याचा वापर नाही. उन्हाळ्यातच सडका, उन्हाळ्यात बोंद्रे पोटे टाकून, आता जे तुम्ही आले ना परभणी, हो बोंद्रे पाहिले असतील तुम्हाला कुठे पडलेले, हो हो त्याच्यानं काय पाणी होतं. हो ना. आता हे मी बांधलं 1974ला बांधलं बरं का. ही भिंत बांधली, ही भिंत बांधली. तर रेती 4 वेळेस धुवायची बनव्यावर अशी करून. आता हे जे आपलं छोटं आहे ते तुम्ही मोठ्या प्रमाणात करा. हो ना. गिट्टीचं निघालं की त्याला पाईपनं मला पाईप सोडायचं आणि वरचं ओढीत राहायचं इकडं पत्रावर, पुन्हा पाईप सोडायचं, मातीत राहत नाही. गिट्टी आणि मातीमध्ये पाणी नसलं पाहिजे. इथे याच्यामध्ये माती नसली पाहिजे. हे धुवायचं आणि हे 21 दिवस हे करायचे, तर 30 दिवस भिजवायचं. 30 दिवस भिजवायचं म्हणजे कसं, वर तळच करायचं, म्हणजे काही कापड्या करून तळ करायचं. आम्ही 1900 तुमच्या अपेक्षा महाराष्ट्र दिनानिमित्त पूर्ण झाल्यासारखं वाटतात का बापू? ह्या तुमच्या ह्या इतक्या दिवसाच्या काळात आपल्याला महाराष्ट्र एक डे करतो, याच्यामध्ये काय सुधारणा गेली? उलट आपण राजकारणामध्येच हा पक्ष मोठा का तो पक्ष मोठा, या पक्षाने किती पैसे खाल्ले, त्या पक्षाने किती पैसे खाल्ले, तर या पक्षाने जर 50,000 खाल्ले असतील आणि त्या पक्षाने 1,00,000 खाल्ले, तर मग 50,000 माणूस चांगला आहे, कारण की कमी पैसे खातो. ही परिस्थिती असावी का पण तशी परिस्थिती बापू? तसं असलं पाहिजे का? तुमची अपेक्षा ती होती का? अपेक्षा आमची ही होती की कसं ॲडमिनिस्ट्रेशन पाहिजे. निजामाचे मी का दिलं आहे उदाहरण, की निजामाच्या काळात त्या बिल्डिंग बांधल्या गेल्या. आणखीनही पाहत आहे पोलीस स्टेशन तुम्ही पाडायला पाडतात, की त्या पाडाच्या वेळेस मी तुम्हाला मुद्दाम बोलवी. जिंतूरच्या शेड्यूलमध्ये अकोली गावे लागते, तिथे पूल बांधला, ती नंतर बांधली, सडक नंतर झाली. तो पूल माझ्यासमोर बांधला म्हणून मी जेव्हा शिकायला असतो. तर ते पूल इतक्या दिवसाचा पूल आहे, ते वाकडा असा होता तर असा गेला. 1 महिन्याला ते म्हणजे मोठं कॉन्ट्रॅक्ट देऊन पाडला. त्याच्यामध्ये हा आपला करीम खान साहेब ते त्याचा गुत्तेदार होता. म्हणजे इतकं बिल्डिंगचं नॉन करप्ट पाहिजे गव्हर्नमेंट. तुम्ही झालं ना, नॉन करप्ट गव्हर्नमेंट पाहिजे. आता काय होतं, करप्शनकडे आता समजा नितीन गडकरी आहे, खूप काम करायला वर, त्यात काही संशय नाही, प्रश्नच नाही. पण याच्याकडे लक्षच नाही. एक माणूस कसं लक्ष ठेवेल? सगळ्यांनीच मिळून केलं पाहिजे ना बापू. त्यामुळं हे पाहिजे ते. हो ना. आणि या माणसाला कडक पाहिजे आणि तो माणूस नेमलेला माणूस पक्का पाहिजे. आता काय होतंय की या करप्ट माणसाला काढून टाकते. त्याचं उदाहरण सांग. करप्ट माणसाला काढून टाकते काढून म्हणजे? टाकते. नाही, चांगले माणसं. नॉन करप्ट माणसाला काढून हा. टाकते. सॉरी, नॉन करप्ट माणसाला काढून टाकते. त्याचं उदाहरण देतो. पाठक नावाचा इंजिनियर होता. 1959चा पिरियड होता. एलदरी धरण बांधलं गेलं. त्या सालात सिद्धेश्वर धरण झालं. हो. त्यावेळेस मी काही राजकारणात नव्हतो. तर सिमेंटचं पोतं ₹10.
आणि आमच्या जिंतूरचे जे बिल्डिंग झाल्या सगळं सिमेंट आमचं एलरीचं सिमेंट. तिथले सिमेंट किती टाकायचं माहीत नाही, पण कॉन्ट्रॅक्टर इंजिनियर हा धोपेश्वरकर ज्यानं धरण बांधले तोही करप्टच. बापू नावं घेतात बिंदास्त. आम्हाला एकूण तुमचे हे जे तुम्ही घेऊन काय करायचे, तुमचं ॲडमिनिस्ट्रेशन पक्क पाहिजेत ना. आता पुढे म्हणजे तुमचं आता मी माझं एक ही घटना कोणं केली, घटना समितीनं. हो ती घटना त्याच्यावर पुस्तक लिहिले मी, बरं. रिअल ऑथर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. कॉन्स्टिट्यूशनचा खरा कोण ऑथर आहे, तिथे कॉपी आहे का आपल्याजवळ? आपल्याला कॉपी असेल तर नसेल. बापू व्हिडिओत पण बघून बोला, कधी कधी चेहरा दिसेल सगळ्यांना, म्हणजे याच्याकडे बाकी मला तर बोला. इकडे बसतात तुमची अपेक्षा पूर्ण होतीये का? मग तुमच्या मनात होतं, तुम्ही 1929 म्हणजे 20 वर्षाचे होते बापू जेव्हा स्वातंत्र्य मिळालं, तेव्हा समजा जवळपास. मी तर काय विचार काय होते बापू स्वातंत्र्याच्या वेळेस तुमचे? 1950 ला झालं नाही. हो बरोबर आहे, त्याच दरम्यान समजा 17-18. सज्ञ होतो ना मी, मॅट्रिक पास झालो ना. मग काय वाटायचं बापू, नेमका विचार तेव्हाच्या समाजात काय होता? कळलं की नाही जिंतूरला की स्वातंत्र्य काय आहे किंवा कसं आहे? सामाजिक माणसाचं सौहार्द होतं असं एक चांगले वागत होते. जरी हा रजाकाराचा 3 वर्षाचा काळ होता तरी परंतु वातावरण चांगलं होतं, ॲडमिनिस्ट्रेशन चांगलं होतं. आताच ॲडमिनिस्ट्रेशन चांगलं नाही. लोकसंख्या पण कमी होती ना बापू, हा लोकसंख्याही कमी होती ना, त्यामुळे मॅनेज करायला थोडं सोपं होतं. हा. लोकसंख्या कमी असू द्या की लोकसंख्या जास्त असू द्या, इतके डिपार्टमेंट नव्हते. आता हे तुम्हाला पंचायत समितीचं काय काम आहे? सगळं तहसीलचं काम आहे ना. काय काम आहे पंचायत समिती? आणि पंचायत समितीमध्ये जिल्हा परिषदचं काय काम आहे? ऐकून घ्या. गव्हर्नमेंटचं BNC डिपार्टमेंट, बिल्डिंग अँड कन्स्ट्रक्शन. पुन्हा जिल्हा परिषदची बिल्डिंग अँड कन्स्ट्रक्शनचं काय काम आहे? हे पॅरल जे आहे ना, हा पूर्ण खर्च अतिशय वाईट आहे हा. म्हणून माझ्या याच्यामध्ये लिहायचं तुम्ही विचार करा. तेव्हा बापू तुम्ही शिकलेले होते, तुम्ही निजाम स्टेट मध्ये शिकले म्हणालात ना, तिथे हैदराबादला. माझे आजोबा वकील साहेब पब्लिक प्रोसिक्युटर होते, श्रीधरराव रावणराव कदम. ते हे इंटर पर्यंत सोबत शिकलेले आहेत दोघे. शिकायला तर बरोबर होतो, पण 2 वर्ष एका ठिकाणी जेवण होतं आणि एका ठिकाणी खाणं होतं पिणं. हो ना. नंतर वकिली पण सोबतच असणार तुमची, वकिली सुद्धा सोबतच केली इकडे, वकिली परभणी जिंतूर अशी. हा परभणी जिंतूरला मी नाही केली परभणी जिंतूरला, नंतर केली मी, पण त्यांनी परभणीलाच केली. हो ना, हो ना. वकिलीमध्ये आल्यानंतर माझं काय झालं, ते इंटरमिजिएट झाल्यानंतर इकडे स्वानंद इथे बस. पण ती ना, पण हा ये बेटा बस 2 मिनिटं ऐकू आपण बापूंचं बस. राहू दे. तर ते म्हणजे कसं होतं वातावरण तेव्हाचं? मग म्हणून सांगायचं तुम्हाला, त्यावेळेस खरंच वातावरण होतं. माणसाचा सौहार्द एवढा होता की माणूस दिसला की त्याला वाटतं की हा माझा माणूस. आता माणूस दिसला की हा त्या जातीचा आहे, हा त्या पक्षाचा आहे. ओळख कशी होती आता? आणि हे काँग्रेसचा माणूस आहे, हे भाजपचा माणूस आहे. एकच तर पक्ष होता बापू मोठा, एकच तर पक्ष होता तसा काँग्रेस. पण माणसाची सौहार्द कशी होती? हा जरी पक्ष एक असता त्यावेळेस काँग्रेस पक्षच होता, पण माणसाची जी ओळख असायची ती जातीवादावर नव्हती की नाही. कोण यायला म्हणजे माणूस आला की त्या माणसाबद्दल अति प्रेम वाटायचं. म्हणजे इंग्रजांचा काळ खराब नाही नव्हता, रजाकारातही त्रास नव्हता. काळाचे 45, 46, 47, 48 4 वर्ष मायनस केले तर सुवर्ण काळ. हेच म्हणेल मी. करप्शन नाही, कोण्या माणसाला कुठे गेले तरी हिंदू आणि मुसलमानाचं हे नव्हतं. त्याचं कारण काय होतं? याचा बापचं नाव होतं महबूब अली पाशा. या उस्मान अली खान बहादूर याचं नाव आहे. अच्छा. त्याच्या बापाचं नाव महबूब अली खान बहादूर, त्याचा महबूब होतं. त्या महबूब तो हिंदू आणि मुसलमानामध्ये भेदच करीत होता. चारमिनारची बेडी महबूबमध्ये बांधली हैदराबादला.
तर हिंदू आणि एक राहावं म्हणून त्या बिल्डिंगमध्येच देवीची मूर्ती बांधली, त्यानेच बांधली. चारमिनार बिल्डिंग आता तिथं देवीची पूजा आहे चालू आहे. बिल्डिंग मुसलमान बांधली, मुसलमान राजाने बांधली आणि त्या स्थापना देखील मुसलमान राजानंच केली. ते हे एक असायचे. इंग्रजांचा अत्याचार कसे होते बापू त्यावेळेस इथं, म्हणजे जिंतूरचं बोलतोय आपण, परभणीचं बोलतोय, जिंतूर- महाराष्ट्राचंही बोलतोय, पण तरी जिंतूर परभणी थोडस बाजूला आहे ना मुंबईपेक्षा. इंग्रजांचा काय अनुभव? हा इंग्रजांचा काय अनुभव? इंग्रजाचा जास्त अनुभव आहे. नाही. इंग्रजाचा खूप अनुभव आहे, कारण आपण इंग्रजाच्या ताब्यात नव्हतो. वडिलांना अनुभव आहे थोडासा, आणि मांडलिक थोडासा अनुभव आमच्या वडिलाला आला. अच्छा. तुम्हाला सांगितलं आम्ही रुसूनदार देशमुख, खोटी गोष्ट नाही. हम्म. माझं सनद आहे का आम्ही सरळच आहे. औरंगजेबच्या सहीचं सनद आहे. हो का? अरे वा. औरंगजेबच्या वेळेस औरंगाबादला गव्हर्नर म्हणून होता. कोण गव्हर्नर नेमला होता? त्याच्या वडिलांनी, बरं बरं. अच्छा अच्छा. शहाजहाननी हो. नेमला होता. आणि त्यावेळेस शिवाजीराजे इथं पुण्याला जागीर म्हणून आले होते. इकडे यांचं चालू होते, यांचा संघर्ष चालू होता. त्यावेळेस हा तिथं होता औरंगाबाद. बरं बरं. ते तिथं जे किल्लेहार म्हणून जे आहे ना औरंगाबादला, हां हां. तिथे त्यांची बिल्डिंग होती ना त्यांची, हो. तिथंच होतं. काय सांगू लागलो मी आता? इंग्रजांचा काही संबंध नव्हता का म्हणून असं विचारलं होतं मी. संबंध नाही. इंग्रजांनी माझा- मला असं हा? माझ्या माहितीप्रमाणे हा. आपला इंग्रजांचे मांडलिक झाले निजाम हा. आणि पेशवे पिशवे म्हणले की नव्हते. तैनाती फौजा घेतले होते ना. तैनाती फौजा तैनाती इंग्रजांच्या फौजा घेतल्या होत्या. त्यांची फौज आपल्या निजामकडे होती. हा, आणि निजामकडे. बरोबर, निजामचा विषय जर असेल तर निजामकडे निजामचा तैनात, विषय निघाल्यानंतर त्यांची फौज होती त्या आणि इंग्रजांचा. त्याच्या बदल्यात 2 जिल्हे दिले होते ना इंग्रजांना. कोणला? इंग्रजांना वर्धा, नागपूर नाही, त्याने ते 4 जिल्हे 4 जिल्हे इंग्रजांना दिले. इंग्रजांना दिलेले आणि ते पुन्हा वापस घेतले. कोणी? यांच्या ताब्यात होते काही दिवस निजामच्या. निजाम आणि ते निजाम त्यांना वापस घेतले. बरं. मग यवतमाळ आणि अमरावती ठेवलं, तो नंतर वापस घेतला. त्याचा हिस्ट्री आहे माझं. त्याच्यामुळं इकडं आपले इंग्रज आलेच नाही ना असं. आपल्या इकडे काय झालं नाही, ते त्यांनी इंग्रजांना दिलं आणि परत घेतलं. इंग्रजांचा इतिहास काय माहिती आहे का आपला याचा? हे जिल्हे 4 जिल्हे वापस घेतले आणि आपली ज्यावेळेस घटना झाली त्यावेळेस हे महाराष्ट्र राज्य झालं. हो. झालं की नाही? संयुक्त महाराष्ट्र चळवळ झाली, मग 61 ला त्याच्या आधी झालं. सर्व महाराष्ट्र झालं नव्हतं. हो ना, 61 त्याच्या ला आधी झालं. निजामच्या ताब्यातलं होतं. हो बरोबर आहे. आणि निजामच्या ताब्यात जरी असलं तर मराठवाडा वेगळा होता. 1956ला एकत्र झालं. कर्नाटकात तिकडे गेले, ते तिकडे गेले, 3 तिकडे गेले, 16 तिकडे गेले, 8 तिकडे गेले आणि 3 इकडे महाराष्ट्रात आले. तो झाला संयुक्त महाराष्ट्र. बरं बरं. त्याच्या आधी अमरावती वगैरे हे निजामाच्या ताब्यात होतं. पण इंग्रजांनं काय केलं? कंटाळली? हा, तुझ्यासाठी चर्चा चालू आहे बेटा. चालेल, तू जाऊ शकते जायचं. हा? इथं तिथं चाललंय. ते पोरांचं चालू आहे त्याच्यात. आता तुम्ही काय 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 घेताल ते घ्या. हा इतिहास आहे. मी इतिहासाचाच विद्यार्थी आहे. जेवढं होईल मी आणखीन इतिहास वाचतो, हो ना. आणखीन असतो. शिवाजी श्रीमान विविध जे पुस्तक आहे ना शिवाजी हो महाराज, हो. काही कर मला नाही, एक चॅप्टर काढायचा आणि वाचायचा. हो ना. माझं त्या 50 वेळेस वाचला असेल मी श्रीमान विवेक. तिकडे खेळा. तसं आता माझं 1935ला ठीक आहे, चालेल. कोणतं पुस्तक पाहिजे? कोणतं पुस्तक पाहिजे? दुसरं पुस्तक काय घेतलं नाही नाही, श्रीमान योगी पाहिजे का? हे 2 छोटे छोटे दिसत आहेत. नाही, ते डिक्शनरी आहे का? जुनी डिक्शनरी. अच्छा. आता माझं पुस्तक कोणीकडे गेलं? हा नाही, हे का? आता हे पुस्तक वाचून झालं तुम्हाला वाचायला देतो नाही. बर. सावरकर चरित्र.
हे लिहिले कोण? याच्यासारखं- शिवराम लक्ष्मण करंदीकर. हा. ही पुस्तकं मी सावकारचा इतिहास तो वाचला, परंतु याने लिहिलेला वाचला नव्हता. अच्छा. हो. नव्हते ना, घेतलं काय मला लक्षात आहे माझं. तुम्ही नाही नाही वाचा. ठेवतोय मी. हा बघितलं फक्त, बाकी काय नाही. राहू दे ना, तुमचं वाचताय तिथेच. हा. संयुक्त महाराष्ट्राचं मग काय पुढे झालं बापू? आणि उल्हास आतापर्यंत 1900 तेव्हा खायला प्यायला कमी होती असं आम्ही खूप युवक ऐकतो बापू. शेतीचं उत्पन्न कमी असायचं, लोक भरपूर झाले म्हणून आपण हायब्रिड सुरू केलं असं सगळं ऐकतो. हा तुमचा मला गैरसमज आहे. अच्छा. आपल्या ती चर्चा करायला आज आपण असा व्हिडिओ बनवतोय थोडस. आपल्या इथं खाण्यापिण्याची कमी कोणती गोष्ट कमी नव्हती. एवढं होतं की थोडीशी जमीनदारी टाईप होती. पाटील देशमुख हे त्यांना जरा खास मान असायचा आणि प्रॉपर्टी असायची त्यांचं. आणि गावामध्ये पाटील देशमुख असले की त्याचा दबदबा असायचा. चोऱ्या कमी. कारण महसूलचं त्यांच्याचकडे होतं ना बापू. 1958 ग्रामपंचायत सुरू झाली, तोपर्यंत महसूल वगैरे पाटील देशमुखच करायचे ना. देशमुख नाही करत. आता त्याचा इतिहास वेगळा आहे. म्हणजे युवकांना महाराष्ट्रातलं समजून घ्यायला आवडेल म्हणून विचारतो सहज. आमच्या हैदराबाद संस्थांमध्ये त्याला रेव्हेन्यू डिपार्टमेंट फार चांगलं होतं. त्याला मालगुजारी बनायचं. आणि ते रेव्हेन्यू कलेक्शनचं सिस्टीम कशी होती? ती चांगली होती का ही चांगली आहे का? काय तुमचं मत आहे? ही चांगली आहे, पण यांचं गोंधळ जास्ती. गोंधळ जास्ती. अच्छा अच्छा. तो पटवारी असायचा आणि माली पाटील त्याच्याकडे हे रेव्हेन्यू वसुलीचं काम होतं. अच्छा. पोलीस पाटलाकडे काम होतं की गावात कोण चोर आला का, फरार आला का, ते आला का ते पाहणे. किती मिनिटं द्यायची? बंद केलं मी एकदा. अच्छा. आणि जे देशमुख असायचे ते पाटलाचे त्याचे म्हणजे सहकारी असायचे ते. आणि ते नॉन करप्ट असायचे. पाटील असो, पोलीस पाटलाचं खूप काम केलं त्यानं. पोलीस पाटील रात्री वेस्कर सारखा हिंदत असेल बरं. म्हणून वतनदार होते. वतनदार आता डिगोळीच्या देशमुखाचं नाव ऐकलं असेल तुम्ही. डिगोळीचे देशमुख म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये नंबर 1. अच्छा अच्छा. हा, हा. आता कोणी म्हणलं नाही बा काही नाव घेतलं कोणी, फार काम केलं, मोठं काम केलं, त्यानं याला मारलं, त्यानं डिगोळीचा देशमुख हे ना म्हणले. अच्छा असं म्हणतात का? अच्छा अच्छा. हे डिगोळीचे देशमुख होते. 2 भाऊ होते. एका भावाला शिमनगावची मुलगी. हे आपले शिमनगावकर आहेत ना आता सध्या. बोरीच्या जवळचा ना. हे शिमनगाव. हो, हो. लागत्या भावाला तिथली मुलगी. अच्छा. मोठ्या भावाच्या लक्षात नाही ना सासरवाडी. पण मान फार मोठा असायचा. त्याला 2 खून पहिले मागून एकच खून माफ होता. लहाना भाऊ अत्यंत पैलवान असायचा. आणि एखादा खुराक बदाम गिदाम असायचं तर बदाम किलोनं असं नाही, पोत्याने भरून ठेवून द्यायचं बदाम. अच्छा. सत्यकथा आहे. पैलवान असायचा. बंदूक गिंदू मानवर बुक्की मारली तर म्हणून जायचं माणूस असा धाकटा माणूस. आणि शिमनगावची ही आता जे तुम्ही गेलते ना ते नांदेडला कोणा लग्नाला गेलते ना, सोनखेड. 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 हा हा. सोनखेडची मुलगी म्हणजे देशाईची माय. हे आपल्या याची ती मुलगी आणि तिची देशाईची माय. त्या लहान आहे भावाला आपल्या शिमनगावची. त्यानं वाघाची शिकार केली त्यानं. पण नंतर लग्न झालं इथं. पण अतिशय बेबीचारी. कोणती बाई दिसली की धरायचं. धनगराचे हा इतिहास आहे. मग हे महसूल सिस्टीम बदलण्याचं काय कारण होतं बापू? हे एवढं आहे. ग्रामपंचायत लोकशाहीमुळे का? ग्रामपंचायत तर तुम्ही आपल्या डोक्याने केलं. कारण ते लोकशाहीमध्ये सगळ्यांना मतदान आलं म्हणून बदललं गेलं काय सगळं मुद्दा? ग्रामपंचायत वगैरे. ग्रामपंचायत त्यांना आता जे पहिलं वाटायचं की पाटील देशमुख पटवारी त्यांच्याबद्दलचं म्हणजे
म्हणजे करप्ट वाटायचे किंवा त्यांच्याबद्दल म्हणे हेच काय मोठे आहेत का फलाने होत काय. लोकशाहीमध्ये पुन्हा सगळ्यांना हक्क वाटायचा नाही. हं. लोकशाहीमध्ये सगळ्याला चान्स मिळायला पाहिजे म्हणून यांचे अधिकार कमी केले आणि हे केले ग्रामपंचायत सुरू केली. ग्रामपंचायत. आम्हा पाटील देशमुखाला त्याचा काही राग नाही. हो नाही, सहज विचारतो म्हणजे कोणती सिस्टीम गावाच्या फायद्याची कोणती झाली. का- कारण आज आपण गाव पातळीवर अस्वच्छता बघतो बऱ्याच ठिकाणी बापू, किंवा शिक्षणाच्या बाबतीत कमी आहे अजूनही. लोक पण असे जागरूक वाटत नाहीत कधी कधी, की स्वतःच्या बद्दल आत्मविश्वासी वाटत नाही. मग काय फायदा झाला असं म्हणतोय मी प्रश्न हा, की. शिक्षण झालं. रस्ते पण खूप तयार नाहीत प्रत्येक बऱ्याच ग्रामपंचायतीमध्ये. संस्कार कमी असल्यामुळं संस्कार नाही. बाकी शिक्षण चांगलं आहे. तुम्ही सांगत होते बापू तुमचं कोर्स निजाम सरकारमधले विषय सांगत होते ना तुम्ही, त्याच्याबद्दल जरा ऐकणाऱ्यांना सांगाल तर छान होईल. कोणते कोणता? विषय सांगत होतो? ते सगळ्यांशी वागावं कसं वगैरे, नीतिमत्तेबद्दलचा एक विषय होता तुम्हाला निजामात शिक्षण घेताना, असं म्हणत होता ना तुम्ही. एक अखलाक्यात नव्हता पेपर असायचा. अखलाक्यात म्हणजे नीतिशास्त्र. ते नीतिशास्त्र तो 50 मार्काचा पेपर. मॅट्रिकला कोणी 8वीला 9वीला 10वीला कंपल्सरी. काय असायचं त्याच्यामध्ये बापू? नीतिशास्त्र. म्हणजे काय, म्हणजे ऐकलं तर ऐकणाऱ्यांना सांगा. आता नीतिशास्त्रामध्ये तुम्ही कसं वागायचं, काय खायचं, तुम्ही म्हणले ना काय खायचं, किती खायचं, कुठं खायचं, खाण्याबद्दल. वागण्याचा पाहुणा आला तर कसं वागायचं, बाहेर गावामध्ये लोकांशी कसं वागायचं, सरकारी माणसाशी कसं वागायचं, आपली स्वतःची उन्नती करताना कशी करायची, हे सगळं नीतिशास्त्रामध्ये. परीक्षा असायची का त्याची, का नुसतं शिकवायचे? नाही परीक्षा झाली. मग त्याची परीक्षा कशी घेणार, कोण कसं वागतंय? त्याचं पुस्तक असायचं ना. बरं बरं बरं. पुस्तक असायचं, प्रिस्क्राईब पुस्तक करिक्युलममध्ये. कारण आता परत ते सुरू झालंय ना बापू, की हे